महाजन साहेब बोलतात त्यांनी स्वतः पंपावर उभं राहिलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. असं एसी गाडीतून फिरून नुसत्या ट्रॅक्टरच्या रांगा ह्या लागलेल्या दिसतात. हे काही घरी शोकासाठी डिझेल नेत नाहीत. डिझेल 100 रुपये लिटर आहे. आज त्याचे भाव बी वाढले आणि त्याचे इथले पैसे शेतकऱ्याजवळ येत नाहीत. आज खत भरतील का डिझेल भरतील, पण शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर महत्वाचा आहे. आज शेतकऱ्याकडे बैलजोडी नाहीये. तुमच्याकडे काळे बाजार तुमच्या सरकारचे चालू आहेत. तुमचे जर काळे बाजार तुम्ही म्हणता की डिझेलचे काळे बाजार चालू आहे, घरी काय कणकीत साठवायचं का ते, का धान्य आहे का की ते 2 वर्ष पुरल म्हणून, का शोक आहे लोकांना? कारण तुम्ही जर बैलजोडी द्या, लोक डिझेलला थांबून जातील. प्रत्येक शेतकऱ्याला बैलजोडी द्या. शेतकऱ्यांचे शेती मशागतीचे काम आज खोळंबलेले आहे. त्यामुळे शेतकरी 10-10, 12-12 किलोमीटर लाईन लावून उभा आहे. महाजन साहेब स्वतःला संकटमोचक समजतात. महाजन साहेब जर संकटमोचक समजत असतील तर एकीकडे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम महाजन साहेबांनी केलं नाही पाहिजे. अहो, पंपाचे मालक आज रोजी शेतकऱ्याला पंपावर जेवण देत आहेत, झोपायची व्यवस्था करत आहेत. या काळात सत्ताधाऱ्यांनी महाजन साहेबांनी त्या शेतकऱ्यांना जेवणाचं जेवण पुरवलं पाहिजे, पाणी पुरवलं पाहिजे. परंतु महाजन साहेब शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असतील तर नक्कीच महाजन साहेबाला शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि मला महाजन साहेबाला एक सांगायचंय, जेव्हा आम्ही 42 डिग्रीच्या तापमानात उभं राहतो आणि पंपावर लाईन लावतो, 12-12 तास उभं राहतो, ते कसं उभं राहावं लागतं हे जर महाजन साहेबाला पाहायचं असेल तर महाजन साहेबांनी आमच्या चिखलीत यावं. आमचा चालक गुंतलेला आहे, आमचा मालक गुंतलेला आहे, आणि आमचं घरचं पोरग सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या रांगेत लागलेल्या शेतकऱ्यांच्या भाकरी घेऊन येण्यासाठी गुंतलेलं आहे. आम्हाला जर काळा बाजार करायचा असता, शेतकऱ्यांना जर काळा बाजार करायचा असता तर तो कधीचाच केला असता. काळा बाजार जो होतो तो एसीत बसून होतो. असा उन्हात अनात उभा राहून काळा बाजार होत नसतो. आणि महाजन साहेबाला जर वाटत असेल किंवा काळा बाजार होत आहे तर महाजन साहेब तुम्ही काही डिझेल फुकट देऊ नाही राहिले, एवढ्या तोऱ्यात तुम्ही राहू नका. तुम्ही जरा नरमाईच्या भूमिकेत या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.